नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनल मध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो. मागच्या व्हिडिओमध्ये इंटरचेंज ऑफ सेंटेन्सेस इन्व्हॉल्विंग टेन्सेस या भागामध्ये मी तुम्हाला काही उदाहरणं दिली होती. ज्याच्यामध्ये एक उदाहरण मी दिलं होतं की मोहन वर्क हार्ड. आता मोहन वर्क हार्ड हे स्टेटमेंट आहे. त्याचं क्वेश्चन बनवताना आपल्याला करायचं आहे डिड मोहन वर्क हार्ड. आता मोहन वर्क हार्ड म्हणजे मोहनने कठीण परिश्रम केले, म्हणजे क्रियापदाचा आपण सेकंड रूप तिथे वापरलं. पण क्वेश्चन बनवताना इथे आपल्याला क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं, पण कर्त्यापूर्वी डिड ठेवायचं. म्हणजे डिड मोहन वर्क हार्ड. इथे वर्क क्रियापदाला ईडी लागणार नाही. अशा प्रकारचं आपण हे वाक्य पाहिले होते. आणि मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की कर्त्यापूर्वी डिडचा वापर करा आणि कर्त्यानंतर क्रियापदाच्या पहिल्या रूपाचा वापर करा, म्हणजे आपल्याला क्वेश्चन तयार करता येईल. हे आपण पाहिलं होतं. आणि त्याचप्रमाणे आपण हे पण पाहिलं होतं की साध्या वर्तमान काळामध्ये जर कर्ता ही शी इट असेल तर त्यापूर्वी डज ठेवायचं आणि क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लावायचं नाही. आणि कर्ता जर आय वी यू यू डे असेल तर कर्त्यापूर्वी डू ठेवायचं आणि क्रियापदाचं पहिलं रूप कर्त्यानंतर ठेवायचं आणि प्रश्नार्थी चिन्ह ठेवायचं. या दोन्ही बरोबर हे तिथे आपण पाहिलं होतं. आज आपण थोडंसं पुढचा भाग बघूया. आता आपण चालू वर्तमान काळामध्ये प्रश्नार्थी वाक्य कसे होतात ते बघूया. स्टेटमेंट बघा. चालू वर्तमान काळाचं सेंटेन्स आहे हरी इज गोइंग टू आग्रा. आता हे चालू वर्तमान काळाचं वाक्य आहे. मग हे चालू वर्तमान काळाचं वाक्य असल्यामुळे याचं आपल्याला हे करत असताना, याचं इंट्रोगेटिव्ह करत असताना आता याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे इज. मग हे इज हरीच्या अगोदर ठेवायचं. मग वाक्य असं होणार इज हरी गोइंग टू आग्रा. मग हरी आग्र्याला जात आहे का? लक्षात येत आहे? पुढचं वाक्य बघा. स्टेटमेंट आय एम रीडिंग माय बुक. मी माझे पुस्तक वाचत आहे. आता हे क्वेश्चन आन्सर करताना इथे आय एम आलं सुरुवातीला. मग आता आय एमचं आय नंतर घ्यायचं. पहिले एम अगोदर ठेवायचं, नंतर आय ठेवायचं. मग हे वाक्य असं होईल. बाकी वाक्य जसंच्या तसं. एम आय रीडिंग माय बुक. मी माझे पुस्तक वाचत आहे का? आलं लक्षात? स्टेटमेंट ही आता हे प्रेझेंट परफेक्टचं वाक्य आहे, म्हणजे चालू पूर्ण काळाचं वाक्य. ही हॅज गॉन नाव. मग तो आता गेलेला आहे. याचं प्रश्नार्थी करताना हॅज ही गॉन नाव. तो आता गेलेला आहे का? पुढचं स्टेटमेंट आय हॅव बीन सफरिंग टू फिवर फॉर 2 days. 2 दिवसांपासून मी तापाने ग्रस्त आहे, तापलेलो आहे, ताप आहे. याचं क्वेश्चन कसं होईल? हॅव आय बीन सफरिंग फॉर 2 days. 2 दिवसापासून मला ताप येत आहे का? आलं लक्षात? स्टेटमेंट बघा. आय कॅन गो नाव. हे मी जाऊ शकतो का? आय कॅन गो नाव. मी जाऊ शकतो. आज मी आत्ता जाऊ शकतो का? कॅन आय गो नाव. मी आत्ता जाऊ शकतो का? आलं लक्षात? स्टेटमेंट ही डज नॉट रीड अ बुक. क्वेश्चन बघा. डज ही नॉट रीड अ बुक म्हणजे निगेटिव्ह क्वेश्चन आन्सर कसं झालं ते पण बघा. स्टेटमेंट पुढचं यू डू नॉट वर्क प्रॉपरली. हे स्टेटमेंट आहे. याचं क्वेश्चन कसं होईल? डू यू नॉट वर्क प्रॉपरली. तू योग्य तऱ्हेने काम करत नाही आहे का? स्टेटमेंट यू वेअर नॉट स्लीपिंग यस्टरडे. यू वेअर तू काल झोपलेला नव्हता. वाक्य होईल वेअर यू नॉट स्लीपिंग यस्टरडे. तू काल झोपलेला नव्हता का?
स्टेटमेंट. ही डिड नॉट रीड दिस बुक. क्वेश्चन बघा. डिड ही नॉट रीड दिस बुक. पुढचं बघा स्टेटमेंट. वी हॅड बीन रायटिंग द बुक फॉर 5 days. क्वेश्चन. हॅड वी बीन रायटिंग द बुक फॉर 5 days. पुढचं वाक्य स्टेटमेंट. यू मस्ट गो नाव. क्वेश्चन. मस्ट यू गो नाव. लक्षात आलं का? पुढचं स्टेटमेंट. दे कॅनॉट कम हिअर. क्वेश्चन. कॅन दे नॉट कम हिअर. स्टेटमेंट. यू कुड सॉल्व द प्रॉब्लेम्स. द प्रॉब्लेम. क्वेश्चन. कुड यू सॉल्व द प्रॉब्लेम. स्टेटमेंट. आय मे कम इन. क्वेश्चन. मे आय कम इन. पुढचं स्टेटमेंट. वी शॅल बाथ इन द गंगा. क्वेश्चन. शॅल वी बाथ इन द गंगा. क्वेश्चन. स्टेटमेंट. ही शुड ओबे हिज पेरेंट्स. क्वेश्चन. शुड ही ओबे हिज पेरेंट्स. स्टेटमेंट. दे विल बी ट्रॅव्हलिंग नाव. क्वेश्चन्स. विल दे बी ट्रॅव्हलिंग नाव. स्टेटमेंट. राम विल हॅव रिच द स्टेशन. क्वेश्चन. विल राम हॅव रिच द स्टेशन. आता इथे इम्पॉर्टंट नोट येईल. जर वाक्यामध्ये इज, एम, आर, वॉज, वेअर, विल, शाल, डू, डज, डीड, हॅव, हॅज, हॅड, मे, माईट, वूड, शुड इत्यादी सहाय्यकारी क्रियापदांचा वापर जर क्रियापदांसारखा झालेला असेल तर प्रश्नवाचक वाक्यामध्ये याचा विधानार्थी वाक्यामध्ये त्याचं म्हणजे स्टेटमेंटमध्ये ही क्रियापदं मध्ये आली आणि प्रश्नार्थी बनवताना काय करायचं, त्याला कर्त्याच्या अगोदर हे शब्द ठेवायचे. लक्षात आलं. डू आणि डजचा वापर सहाय्यकारी क्रियापदासारखा केवळ अशा वेळी होईल. केव्हा होईल डू आणि डजचा वापर? तर तुम्हाला माहिती आहे प्रेझेंट सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे प्रेझेंट इंडेफिनेट असेल तर. आणि डीडचा वापर पास्ट इंडेफिनेट म्हणजे साध्या भूतकाळामध्ये होईल. हे कळतं आहे का तुम्हाला? कळायलाच पाहिजे. आता कळतं आहे का? हे जर तुम्ही अशा प्रकारे त्यांचं हे केलं आणि टेन्स म्हणजे काळ निगेटिव्ह आणि इंट्रॉगेटिव्ह वाक्यामध्ये त्याचा वापर होणार आहे. त्याचप्रमाणे जर मस्ट, कॅन, कुड शब्दांचा वापर वाक्याच्या मध्ये झालेला असेल तर त्यांना सुद्धा तिथून काढायचं आणि कुठे ठेवायचं? कर्त्याच्या अगोदर लिहायचं. उदाहरण 18, 19 व 20 तुम्हाला बघायचे आहेत. उर्वरित माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आशा करतो मी दिलेली माहिती आपल्याला समजली असेल. आज जिजामाता जिजाऊसाहेब भोसले यांची जयंती आहे आणि त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. त्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.